नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर चिंचेचा सार ही टेस्टी टिपिकल महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. तर चला पहिला साहित्य पाहूया. इथे मी पिकलेली चिंच घेतले, बेसन घेतले म्हणजे चण्याचं पीठ, गूळ घेतले, साजूक तूप घेतले, जिरं, हिरवी मिरची, मीठ आणि 2 कप पाणी. आता पहिला चिंच आपण भिजत ठेवूया. एक चांगले 20-25 मिनटं चिंच भिजू द्या. बेसन पण थोडं पाणी घालून ते हे करून ठेवूया. आणि गूळ पण आपल्याला 1 टेबलस्पून घ्यायचं म्हणून ते मी तोडून घेतलेले आहे, बारीक तुकडे केले आहेत. आता चिंच चांगली भिजवून छान तयार झालेली आहेत. तर आपण ती पहिला गाळून घेऊया. आपल्याला ते आतलं दोरे वगैरे नको आहेत ना चिंचेचे, तर आपल्याला नुसतं ते पाणी पाहिजे. वाव, काय तोंडाला पाणी सुटले ऑलरेडी. चिंच तर सगळ्यांनाच आवडते. आता इकडे मी ना ते वरचा चोथा आहे तो आपण घेणार नाही आहे बघा. हां, फक्त आतलं ते पाणी, कारण सगळं यातलं सत्व आपण भिजवलं होतं ना चिंच एक 20-25 मिनटं, त्यांनी छान चिंच सगळी ते भिजले. तर आता हे बघा, हे आपल्याला काय हे टाकून द्यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून मी गॅस चालू नाही केलेला. हां, तर इथे मी बेसन त्यात थोडं पाणी घातलं आहे, म्हणजे गुठळ्या न होण्यासाठी, लम्प्स न होण्यासाठी. मग मीठ घातले चवीनुसार. त्याच्यानंतर गूळ घातले. गूळ तर गरजेचं आहे, कारण चिंचेनं त्या खूप आंबट आंबट ना आपल्याला खायला मजा नाही येणार. तर गूळ पाहिजेच आपल्याला चिंचा बोलतो तेव्हा. आता मी गॅस चालू करते आणि त्याला चांगले उकळ येऊन देते. आता 1 कप आपण मगाशी घेतलं होतं चिंच भिजवायला, दुसरं राहिलेलं 1 कप आपण आता त्याच्यात घालून हे सगळं एकजीव करून ते उकळ येऊन देऊया आपण त्याला. म्हणजे बेसन वगैरे शिजायला पाहिजे ना. आता इकडे मी साजूक तूप घेतले. इकडे तेल वापरायचं नाही, साजूक तूप म्हणजे साजूक तुपच, कारण लगेच त्याचं टेस्टमध्ये तुम्हाला फरक कळेल ना. तर हे साजूक तूप घेतले मी. ते चांगलं वितळलं आणि गरम झालं की ते आपण फोडणी द्यायची. फोडणी आपल्याला जिरं आणि हिरवी मिरची, बस एवढीच. जिरं, फोडणी आपली चांगली झणझणीत झाली पाहिजे आणि जळली पण नाही पाहिजे. पण तेव्हा हिरव्या मिरचीचा जरा तिखटपणा येईल फोडणीमध्ये, तो पण जरा ठेवायची. आपली फोडणी चांगली तयार झालेली दिसते मला. आणि आपला सार पण आता चांगली उकळ यायला लागलेली आहे, हे बघा. तर आता आपण ती फोडणी याच्यात घालूया. हां, वाव, यम्मी, आपला सार तयार आहे. हो, हा गरम गरम वाफे भरलेल्या भाताबरोबर खायला अतिशय मला आवडेल. त्याच्यावर तुम्ही काही भाजी घ्या, फिश घ्या, पण हे सार आणि भात किंवा नुसतं डायजेशन होऊन घ्या. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. बाय.